याच भूमीमध्ये पूर्वी या परिसरामध्ये अनेक महापुरुष होऊन गेलेले आहेत। त्याच्यामध्ये कंधारकर महाराजांचा वारकरी संप्रदायामध्ये मोठा नावलौकिक आहे। उमरजकर महाराज आहेत, उमरजकर संस्थान आहे, नामदेव महाराज उमरजकर आहेत। पुन्हा हरिभक्तीपरायण वैकुंठवासी रामकृष्ण महाराज केंद्रे गीता भवनची ज्यांनी निर्मिती केली ती याच परिसराची आहेत। पुन्हा वारकरी संप्रदायाची साधना ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंड अविरतपणाने केली ते प्रेमराव मामा आणि या भूमीतील तुकाराम महाराज। या सत्पुरुषांनी वारकरी संप्रदायाची जोपासना मोठ्या आवडीनं श्रद्धेनं केलेली आहे। ही संत मंडळी या भूमीमध्ये होऊन गेलेली आहेत। साधी भोळी माणसं पण परमार्थिक दृष्टिकोनातून अत्यंत उंचीची माणसं बरं का, की ज्यांचं स्मरण जरी झालं तरी आपल्या चित्तामध्ये निर्माण होणारा मल नष्ट करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या स्मरणात आहे अशी मंडळी, दूरदृष्टीची माणसं। आता पूजनीय बाबुराव दादा आहेत, संभाजी दादा आहेत, पुढे परिसराचं भूषण नामदेव दादा केंद्रे, पुन्हा आपली माऊली आहेत, कैलास महाराज आहेत आणि प्रेमराव महाराजांची परंपरा पुढे फार दृढीनं सांभाळणारे आमचे गोपीनाथ गुरुजी आणि समस्त वैष्णव मंडळी, टाळकरी, गायक, वादक सर्व। जुन्या लोकांनी अत्यंत अपार कष्ट केलेले आहेत की त्या कष्टाचं वर्णन आपल्याद्वारा होऊ शकत नाही। आज या उत्सवाला 40, 50, 60, 70, 100 वर्ष झाले, पण पाठीमागे जर आपण गेलो तर याच्या पाठीमागे त्यांची फार मोठी कष्टाची भूमिका आहे। आज या काळामध्ये सर्व काही अनुकूल आहे, पण परमार्थ करणं काही अवघड नाही। आज पैसा आहे, गायक उपलब्ध आहेत, वादक आहेत, साऊंड सिस्टीम आहे, ऐकणारे श्रोते आहेत, पण जेव्हा उत्सवच नव्हते संत त्या महापुरुषांना मात्र फार कष्ट करावे लागले आणि त्यांच्या कष्टातून त्यांनी एका बीजा केला नाश आणि मग भोगिले कणेश। त्या लोकांनी आपल्या जीवनाचं मात्र